सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। आई वडिलांच्या डोळ्यादेखत काळानं झडप घातली आणि एका निष्पाप चिमुरडीचा घास घेतला। दिंडोरी तालुक्यातील वलखेड इथं बिबट्याच्या हल्ल्यात 2 वर्षाच्या ज्ञानेश्वरी मोरे या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेनं संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून वन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। वलखेड येथील बळवंत शिंदे यांच्या शेतात विलास गिरीधर मोरे हे शेतमजुरी म्हणून काम करतात। मंगळवारी रात्री 21 एप्रिलला कुटुंब आपल्या घरासमोरील शेडमध्ये स्वयंपाक करत असताना दबा धरून बसलेल्या नरभक्षक बिबट्यानं अचानक 2 वर्षाच्या ज्ञानेश्वरीवर झडप घातली। आईवडिलांच्या किंचाळ्या आणि गावकऱ्यांचा आरडाओरड सुरू असतानाच बिबट्या चिमुरडीला तोंडात पकडून अंधाराचा फायदा घेत पसार झाला। गावकऱ्यांनी तातडीनं शोध मोहीम राबवली, मात्र रात्री 9 वाजेच्या सुमारास रामभाऊ बोंबले यांच्या पेरूच्या बागेत ज्ञानेश्वरीचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला। हे दृश्य पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोकाच चुकला। रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। बिबट्यानं जीव घेईपर्यंत वन विभाग झोपला होता का, असा संतप्त सवाल वलखेड्याचे सरपंच विनायक शिंदे यांनी केला। रात्री या ठिकाणी आमच्या येथील श्री त्र्यंबक बळवंत शिंदे यांच्या शेतामध्ये जे शेतमजूर काम करतात त्यांची मुलगी रात्री 7:30च्या दरम्यान बिबट्यानं अचानक उचलून नेली। अतिशय दुर्दैवी घटना आहे। आमच्या गावामध्ये आजपर्यंत जनावरावर हल्ला करण्यात आला होता, पण मुलांवर किंवा असं याच्यावर कुठल्याही पद्धतीचा हल्ला होत नव्हता आजपर्यंत, पण अतिशय दुर्दैवी घटना घडली। आम्ही सर्व वलखेड ग्रामस्थ या दुःखामध्ये सामील आहोत। शासनानं या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारे विचार करून त्याचा पाठपुरावा करून त्या कुटुंबाला अतिशय चांगल्या प्रकारे चांगली भरीव मदत द्यावी अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आणि याच्यावर शासनाने चांगल्या प्रकारे पाठपुरावा करून त्याची शहानिशा करून आणि भावी काळामध्ये असे हल्ले होणार नाही याची दखल घ्यावी अशी मी विनंती करतो। घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी सुशांत पाटील यांच्यासह वनपाल आणि वनरक्षकांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तातडीने पिंजरा लावला आहे। दिंडोरी तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे दहशतीचे वातावरण आहे। आता तरी वन विभाग या नरभक्षकाचा बंदोबस्त करणार का, की अजून बळीची वाट पाहणार, असा सवाल उपस्थित होत आहे। घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी सुशांत पाटील यांच्यासह वनपाल आणि वनरक्षकांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय। नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागानं तातडीनं पिंजरा लावला आहे। दिंडोरी तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे दहशतीचं वातावरण आहे। आता तरी वन विभाग या नरभक्षकाचा बंदोबस्त करणार का, की अजून बळीची वाट पाहणार, असा सवाल उपस्थित होतोय। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, दिंडोरी।